अ न्यू ब्लॉग. तर मी उठले होते 7:30ला आणि थोडं वेळ मी टाईमपास केला. त्याच्यानंतर मी आंघोळ केली आणि आता वाजलेत 9:30. सो काल जे मी डीमार्टमधून आणलं होतं सफोलाचं म्युस्ली चॉको क्रंच फ्लेवरचं, तर मला ते ट्राय करायचं होतं आज. आणि ते ॲज अ स्नॅक्स पण खाऊ शकतो नुसतंच, किंवा मग मिल्कमध्ये पण मिक्स करून आपण खाऊ शकतो. पण झालं काय की मिल्कमध्ये मिक्स करून खायला पप्पांनी आज मिल्क आणलेलंच नाही, तर असा माझा पॉप झालेला आहे. तर मी खूप एक्सायटेड होते नाही का, मी ते ट्राय करून की कसं लागतं आहे ते, कशी त्याची टेस्ट. सो अशा प्रकारे पप्पांनी माझा पॉप केलेला आहे. आणि मी सकाळी उठून माझ्या फ्रेंडकडे जाणार होते KPमध्ये, कारण रात्री मला तिचा कॉल आला होता. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझं आवरून झालं आहे सगळं आणि नाश्तासुद्धा झाला आहे आणि घरातली थोडीशी कामं राहिली आहेत ती करून घेते आणि मग बघूया की दिवसभरात काय होतं आहे. हॅलो गाईज, काल मी शूट केला नाही कारण मी खूप दमली होती. घरातली कामं होती माझ्याकडे, जाळ्या बिळ्या काढल्या मी आणि स्टॉलवर गेले संध्याकाळी, तर तिथे पण खूप कामं होती. त्यामुळे मी खूप थकत होती आणि रात्री आल्यावर जेवण करून झोपून गेली. तर काल साफसफाई करताना मला माझी ड्रॉइंगची बुक सापडली आणि मला ड्रॉइंग करायला खूप आवडतं. मला ड्रॉइंग माझ्या पप्पांनी शिकवलं, म्हणजे स्केचेस वगैरे कसं काढायचं हे सगळं माझ्या पप्पांनी शिकवलं. ते पण मी 7वी-8वीत असताना तेव्हा मला आम्हाला प्रोजेक्ट असतात आपल्याला स्कूलमध्ये, त्यामध्ये ड्रॉइंग वगैरे असे प्रोजेक्ट मला मिळायचे. तर पप्पा मला हेल्प करायचे की असं नाही असं काढ. तेव्हापासून मला आवड निर्माण झाली आणि मी ड्रॉइंग करते. म्हणजे असं न बघता नाही येत मला, मी बघून काढते, पण तेवढं पण मला माझ्या पप्पांनी शिकवलं. तर मी तुम्हाला आज माझी ड्रॉइंगची बुक दाखवते. तर अशी काही आहे माझी ड्रॉइंगची बुक. ही ड्रॉइंगची बुक मी इथं आल्यावर बनवली आहे, माझं लग्न झाल्यावर. त्यामुळे इथं माझ्या मिस्टरांचं नाव जोडलं आहे. हे पण मी काढलं आहे सगळं. म्हणजे ह्या बुकमध्ये सगळी माझी ड्रॉइंग आहे. माझ्याकडे कलर्स नव्हते, तर माझ्या मिस्टरांनी मला खूप सारे कलर्स वेगळे कलर्स घेऊन दिले, जसं की पेन्सिल कलर, पॉइंट पेन कलर, असे काही वॉटर कलर. हे सगळे मी बघून काढलेले आहेत. ह्या बाईचं तोंड मला नीट आलं नाही, जमलं नाही ते, तरी पण मी ट्राय केलं काढायचं. असं काय बनलं. माझ्याकडे खाली वेळ असायचा तर मी हे असतं उद्योग माझी कला एनहान्स करायचे दुपारी वगैरे. ही ड्रॉइंग मला खूप आवडते.
ह्याचं ना कलर कॉम्बिनेशन हे जे दिसतं ते खूप सुंदर वाटतं मला. हे कमळाची फुलं मस्त. यावेळी माझ्याकडे कलर नव्हते, म्हणजे जसे त्या फोटोमध्ये होते तसे कलर माझ्याकडे नव्हते. तर मी हे जे आहे हे माझ्या मनाने कलर दिलेले आहे. आणि माझे स्केच पेनचे कलर संपत आले होते. तुम्हाला इथं दिसेल काही कलर मी कसे तरी दिले आणि संपले होते स्केच पेन, त्यामुळे ही पण माझी फेवरेट, म्हणजे मला नेचर ड्रॉइंग खूप आवडते. ही माझी फेवरेट ड्रॉइंग आहे. हे आपले गौतम बुद्ध, आणि ही माझ्या मिस्टरांची कला आहे जी त्यांनी केली, माझी बहुत घाण केली. ही त्यांची साईन आहे, मिस्टर विनायक मंठेलकर. आणि हे आमचं यांचं विन, आणि हा माझा विन. असे ते बुक घाण करतात माझी कधी कधी. ही ड्रॉइंग माझी अपूर्ण राहिली कारण माझं इथं जरा एक्स्ट्रा पेटल्स ड्रॉ करून झाले. ही बनवायची पण मला वेळ आता नाही आहे. मी म्हणलं होतं कारण ही पूर्ण पेज भरून अशी स्केच, ह्याला मॅन्डली आर्ट असं म्हणतात. मॅन्डली मला आता तोंडात येत नाही. तुम्हाला माहीत असेल या आर्टला काय म्हणतात तर कमेंट करून सांगा. ही पण ड्रॉइंग माझी अपूर्ण आहे. इथं विठ्ठल रुक्मिणी असं काढायचं होतं, अर्धा काढून झाला आहे. त्याचे हात बरोबर आले नाही आहेत, थोडे कसे तरी दिसत आहेत. ही एक ड्रॉइंग माझी राहिली अपूर्ण. ही फ्री हँड ड्रॉइंग आहे. ह्याला मी काही स्केच वगैरे नव्हता केला, फक्त ही जी लेडी दिसते तिचंच आईस वगैरे, ओठ वगैरे ते स्केच केला होता मी. ही पण मी बघून काढली, मला मनाने नाही येत. ही एक सुंदर ड्रॉइंग आहे, मला ही पण आवडते. याची मी फ्रेम करून माझ्या वॉलवरती लावणार आहे. आणि हा आहे आऊ. ही पण फ्री हँड ड्रॉइंग आहे. आऊची फक्त हे केलेली आहे मी, स्केच काढली होती. आणि हे पण फ्री हँड केलं मी काही प्रोटेक्टर वगैरे त्याचा, डिवायडरचा उपयोग नाही केलेला आहे. ही एक फेवरेट ड्रॉइंग आहे माझी. ही पण मला फ्रेम करायची वॉलवरती लावण्यासाठी. आणि ही खास मी काढली होती ड्रॉइंग आमच्या तिघींसाठी. म्हणजे ही मी आहे, कारण हिचे केस करली आहेत. ही ऋतू आणि ही दीदी, असं मी स्केच केला होता. हा पण मी बघूनच काढला, पण त्याला अजून मला रंग द्यायचा आहे. आणि
थोडं थोडं हिचा जो चेहरा आहे तो नीट करायचा आहे. खूपच असा स्क्वेअर टाईप रेक्टँगल टाईपमध्ये आला आहे, तो मला चेंज करायचा आहे. झाले की मी ही पोस्ट करेन आपल्या शॉर्ट्समध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. दॅट्स इट. ह्याला पण मला रंग द्यायचा आहे. याचा स्केच मी काढला आहे. ह्याला पण थोडंसं हे करायची गरज आहे. इथं थोडंसं गिचमीड झाली ते मला हे करायची. दॅट्स इट. तर असा होता माझा, अशी होती माझी ड्रॉइंग बुक. आणि हा हे काही स्केचेस आहेत ठेवली एक. माझी पहिली ड्रॉइंग बुक ह्याच्या आहेत, म्हणजे ते पहिल्या ड्रॉइंग्स आहेत, म्हणजे हिथं आल्यानंतर. हे पण असं काही मेंटली आर्ट आहे. कोणता आर्ट आहे ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून. हा कोणता आर्ट आहे? मॅन्डेले का मॅन्डेली माहिती नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. ही ड्रॉइंग माझ्या नवऱ्याला खूप आवडली होती. फर्स्ट टाईम मी काढलं होतं तेव्हा ड्रॉइंग माझी फर्स्ट टाईम मी माझी कला माझ्या मिस्टरांना दाखवली होती तेव्हाचा आहे. ही एक पोरगी मी काढली होती स्टोवर बसलेली. हे माझ्या मिस्टरांनी मला अप्रूव्ह केलं. हे 3 असे स्टार देऊन माझ्या कलाला अप्रूव्ह केले की मी छान कला करते असं. आणि हे फर्स्ट टाईम मी माझे जे मिस्टर आहेत ते हनुमानाचे भक्त आहेत, तर त्यांच्यासाठी मी फर्स्ट टाईम हा स्केच काढला होता. आपण मेंडली आर्टच आहे. हे त्यांना खूप आवडलं होतं. मी त्यांना असं सरप्राईज केलं होतं माझ्या आर्टने, कारण त्यांना माहिती नव्हतं मी ड्रॉइंग करते, त्यामुळे मी ते केलं होतं. तर त्यांना ते आवडलं होतं. तर अशी काय होती माझी ड्रॉइंग. माझी ड्रॉइंग बुक जर तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला कोणता त्यातला स्केच किंवा ड्रॉइंग आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा व्हिडिओला. तर गाईज, जसं की मी तुम्हाला बोलले होते, मी जाणार आहे KPमध्ये माझ्या फ्रेंडकडे. सो मी आता निघते. सो गाईज, आपण आलो आहे मेट्रो स्टेशनला आणि आपण जाणार आहे मेट्रोने. सो गाईज, आपली मेट्रो आलेली आहे. हाय गाईज, तर दिवसभर कामामुळे वेळच भेटत नाही म्हणून व्हिडिओ काढता येत नाही. पण आत्ता चालली आहे मी. आमच्या इथं जवळ स्वामी समर्थांचं केंद्र आहे, तर तिथं भजनं वगैरे असतात, आरतीसुद्धा असते संध्याकाळची. तर मी तिथेच चालली आहे. तिथे सगळे लोक जमतात संध्याकाळी आणि कीर्तन वगैरे करतात. बघूया आपण, आज कीर्तन असेल तर मी क्लिप्स घेईल तिथल्या. गाईज, PCMC कडून जायला PMCकडे 2 मेट्रो चेंज करावे लागतात. तर डिस्ट्रिक्ट कोर्टला मेट्रो चेंज करावे लागतात. आपण आता आहे डिस्ट्रिक्ट रोडला आणि प्लॅटफॉर्म पण चेंज करतो. आपण प्लॅटफॉर्म 1ला जायचं असतं इकडून.
आली आहे बन गार्डन स्टेशनला. आता इथून 10 मिनिटाच्या अंतरावर मला चालत जावं लागणार आहे. खूप जास्त गर्दी होती तिथं, त्यामुळं लाईन वगैरे होती, गर्दी होती स्वामींच्या मूर्तीसमोर, त्यामुळं त्यांचं दर्शनच होत नव्हतं. म्हणजे त्यांचा चेहराच दिसत नव्हता. शेवटी खूप थांबून खूप वेळाने मग मला दर्शन भेटलं आणि खूप छान वाटलं. त्यांची मूर्ती एवढी सुंदर होती, खूप जास्त सुंदर होती. आणि तिथं दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती होती, ती पण छान होती. खूप भारी वाटलं आज मला. मी तर असं ठरवलं आहे आता की दर गुरुवारी मी जाणार आहे तिथे. याआधी पण गेले होते, पण मला कामामुळे जास्त वेळच भेटत नव्हता. आज मी ठरवलं होतं की जाणार आणि मला माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं की तिथं आरती चालू आहे तर जाऊन ये म्हणून. मग मी गेले तर भारी वाटलं. मी आले आता माझ्या फ्रेंडकडे. ती येते खाली, तिच्या घराखाली थांबते मी. आणि तिला मराठी नाही येत, ती इथली नाही आहे पुण्यातली, त्याच्यामुळे ती जयपूर साईडची आहे. सो ती आल्यावर तिला भेटूयात आपण. चला तर मग आजचा दिवस असा होता. आणि तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत ते तुम्ही कमेंट्स करून सांगत जावा. तुम्ही बघताय व्हिडिओ पण कमेंट्स करत नाही आहे, आम्हाला कसं कळेल की चांगले वाटत आहेत का.